उपवासासाठी लागणारी खिचडी बघतोय आज आपण. त्यासाठी एक बटाटा घ्या, बारीक बारीक पीस करून घ्या. 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घ्या. 2-3 हिरवी मिरची, चवीनुसार मीठ घ्यायचं. त्यानंतर कढईमध्ये 2 पळ्या तेल घालून घ्या, शेंगदाणा तेल. त्यामध्ये कापलेला बटाटा घालून घ्यायचा. बटाटा फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये. त्यात चवीनुसार मीठ टाकायचं, म्हणजे बटाटा खायला छान लागतो. कढईला लागू नये म्हणून त्याला मध्ये हलवत राहायचं. मीठ टाकल्यानंतर त्याला थोडं हलवून घ्यायचं, म्हणजे त्याच्यात मिक्स होऊन जाईल. त्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवून बटाटा मऊ शिजून घ्यायचा, म्हणजे खाताना कच्चा लागणार नाही. तोपर्यंत आपल्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुम्ही बघू शकता बटाटा मऊ झालेला आहे. त्यानंतर त्यात हिरवी मिरची ॲड करा. मिरची ॲड करून घ्या. नंतर भिजलेला शाबू त्यात ॲड करून त्यात 1 वाटी शेंगदाण्याचा कूट मिक्स करा, म्हणजे खिचडी लागणार नाही खाली लवकर मिक्स केल्यानंतर. उलथण्याच्या सहाय्याने ते तुम्ही मिक्स करून घ्या. बघू शकता आपली खिचडी मऊ लुसलुशीत होणार आहे. झाकण ठेवून त्याची वाफळून घ्यायचं त्याला, म्हणजे ती मऊ होते. शाबू चांगला भिजल्यामुळे ती खिली होणार आहे, जास्त अशी चिकट नाही होत. शाबू छान मोकळा झालेला आहे. गरम वाफेवर ठेवल्यानंतर तो मोकळा होतो. नंतर प्लेटमध्ये तुम्ही सर्व करू शकता. तुम्हाला आवडल्यास त्यात दही मिक्स करून पण खाऊ शकता, छान टेस्ट येते. असंच आपल्या चॅनलला कनेक्ट राहा. या खायला तुम्ही पण.